श्री स्वामी समर्थ. केअरटेकर भाग 78. आरवला आशा आणि जगदीश यांनी एवढी मोठी गोष्ट त्याच्यापासून लपवली होती हे सत्य अखेर आज मीरामुळे समोर आलेलं होतं. आणि त्या सत्याच्या भाराने आरवच्या मनात प्रचंड पश्चातापाची जाणीव झाली होती. त्यामुळेच त्याने आशा आणि जगदीशची माफीसुद्धा मागितलेली होती. ते तिघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात. त्या मिठीत फक्त क्षणिक भावना नव्हती, तर 15 वर्षाचा दुरावा, गैरसमज, वेदना आणि शेवटी माफ करण्याची उर्मी लपलेली होती. मीरा त्या तिघांकडे बघत होती. डोळ्यात आनंद, समाधान आणि थोडंसं अश्रूसुद्धा होतं. तिच्या प्रयत्नांना मिळालेले यश तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. आरव हलकेच आईच्या मिठीतून बाजूला होतो. त्याचे डोळे पाणावलेले होते. तो अजूनही रडतच बोलू लागतो. आई सॉरी गं, खरंच खूप खूप मनापासून सॉरी. मी असा कसा चुकलो? मी असं कसं सगळ्याचाच विचार केला नाही? हा प्रश्न मला आता खूप सतावत आहे. मला आता त्या सगळ्या गोष्टींचा खूप पश्चाताप होतोय गं. जेव्हा मी ते सगळे काही डॉक्युमेंट्स पाहिले होते, अनुराधा आईसोबत माझा फोटो बघितला, तेव्हा मी तुम्हाला फक्त दोषी ठरवलं. खरंच मी खूप खूप मोठं पाप केलं आहे. आशा काकू त्याच्याकडे प्रेमाने बघतात. त्या पुढे येतात आणि त्याच्या हातावर हात ठेवून शांतपणे बोलतात. अरे बाळा, तुझीसुद्धा यामध्ये काहीच चूक नाही रे. त्याचवेळी आम्ही जर तुला हे सगळं स्पष्ट सांगितलं असतं तर कदाचित तू आमच्यावर चिडलाच नसतास. आपल्या आयुष्याबद्दलचं एवढं मोठं सत्य कोणी लपवलं आहे असं कळल्यावर राग येणारच ना. त्यात ते तुझ्या खऱ्या आईबाबांबद्दलचं सत्य होतं. आशाचे बोलणे ऐकून आरव थोडा थांबतो आणि पुन्हा बोलतो. पण बघ ना, 15 वर्ष मी फक्त तुमच्यावर राग करत राहिलो. तुमच्याशी बोललो नाही, तुमच्यासमोर आलो नाही. तुम्ही मला भेटायचा, बोलायचा प्रयत्नसुद्धा केला, पण तरीही मी सगळं काही कट केलं. पण तरीही आजसुद्धा माझ्यावर राग नाही तुझा? आजही तुम्ही मला समजावून सांगताय की या सगळ्या काही गोष्टीमध्ये माझी काही चूक नव्हती. पण आई, हे मला समजायला हवं होतं की तुम्ही मला ज्या पद्धतीने वाढवलंत, जसे माझ्यावरती संस्कार दिलेत, जसं प्रेम दिलंत, ते फक्त शब्दात नव्हतं, ते खरं होतं. फक्त खोटं लपवलं म्हणून मी तुमचं सगळं काही विसरून गेलो. इतका कसा काय मी चुकीचा वागलो हेच मला आता समजत नाही. हे ऐकून आशा काकू त्याला जवळ घेतात. त्यांची डोळेही पाणावलेली असतात. तू आमच्यासाठी कायम आमचाच मुलगा राहशील आरव. तुझ्या मनातला राग आता संपला हेच खूप आहे आमच्यासाठी. आरव पुन्हा आईवडिलांना मिठी मारतो. त्या मिठीत आता समजूत होती, पश्चाताप होता आणि एक नवीन सुरुवात होती. शब्दाशिवाय मीरा हे सगळं पाहत होती, पण तिच्या मनात एकच वाक्य घुमत होतं. जे तुटलं होतं ते आज पुन्हा जोडलं गेलं. त्याच्याकडे जगदीश आरवकडे बघतात. त्याच्या खांद्यावर हात ठेवतात. नजरेत ओलसर हसू आणि गळ्याला सापडलेला काठ होता. जगदीश हळूच बोलतात. आरव, आता ना तू आम्हाला पुन्हा सोडून जाणार नाहीस ना रे? त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याने आरवचं मन ढवळून निघतं. आरव पटकन त्यांचा हात पकडतो, अगदी घट्ट. नजरेत अपराधी भाव होता. आरवचा कंठ दाटून आलेला होता. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? मला माहिती आहे इतक्या वर्षापासून मी तुम्हा दोघांपासून दूर होतो. तुम्ही पुन्हा पुन्हा जवळ बोलवलं होतं, पण माझ्या मनात फक्त राग होता, दुःख होतं आणि सगळ्यात मोठं म्हणजे गैरसमज होता. पण आता सगळं काही स्पष्ट झालं आहे. तो धुक्याचा पडदा सरकला आहे. माझा गैरसमज संपला आहे बाबा. त्या 15 वर्षामध्ये मी स्वतःलाही सजा दिली आणि तुम्हालासुद्धा दिली. त्या प्रत्येक क्षणाची मला आता खंत वाटते. मी फक्त माफी मागून तुमचं दुःख भरून काढू शकत नाही हे मला माहिती आहे. पण आता एकच गोष्ट ठरवली आहे. उरलेलं आयुष्य तुम्हाला आनंद देण्यात घालवायचं आहे. आईच्या कुशीत तुमच्या छायेखाली कायमचं. आरवचं बोलणे ऐकून आशा काकूंचे डोळे भरून येतात. त्या हळूच पुढे जातात. दोन्ही हातांनी आरवचा चेहरा अलगद पकडतात. त्यांच्या हातात आईचं ममत्व आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूचे काळजाचा पाझर असतो. आशा काकू कांपत आवाजात बोलतात. बाळा, माझा आनंद शब्दात नाही सांगू शकत रे मी.
कधी एकदा तू माझ्यासमोर येशील, कधी एकदा तुझा चेहरा हातात घेऊन माझ्या कुशीत मिठी मारेन, माझ्या हाताने तुला भरवेन. या प्रत्येक क्षणाची वाट बघत होते मी आणि आज तो दिवस आलाय. आरवच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागतात. तो आईचे हात पकडतो आणि प्रेमाने म्हणतो, आई, आता जरी तू मला दूर करायचा प्रयत्न केलास ना, तरी मी नाही जाणार. प्रॉमिस, खूप मोठं प्रॉमिस. तो पुन्हा एकदा आशाला घट्ट मिठी मारतो. आशा काकू त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात. त्याच्या कपाळावरती प्रेमाचा ओलावा उमटवतात. एक आईचा तो क्षण ज्यात एक 15 वर्षाचा अंतराळ मिळतो. ते सगळं पाहून उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलेलं असतं. जगदीश हसत आणि ओलसर नजरेने बोलतात, आरव, ये रे आता, बस आतमध्ये घरात. आरव हसतच पुढे सरकतो, पण तेवढ्यात आशा काकू म्हणतात, नाही, थांब. आशा काकूंचे बोलणे ऐकून सगळे थबकतात, आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. आशा काकू गंभीरपणे पण हसऱ्या नजरेने बोलतात, 15 वर्षांनी माझं बाळ घरात परत आलंय. औक्षण न करता कसं काय येईल तो आत? सगळ्यांच्याच मनात क्षणभर भावनांचा उद्रेक होतो. आशा पटकन घरात जातात आणि कामवालीला म्हणतात, आरतीचं ताट आण गं, माझं बाळ परत आलंय. आरव दरवाजाजवळ उभा असतो, काहीशा लाजलेल्या पण आनंदी चेहऱ्याने. आशा ताट घेऊन येतात. त्यात कुंकू, अक्षता, दिवा आणि पेढा. ती हळूहळू आरवचं औक्षण करतात. आरवच्या कपाळावर कुंकू लावतात, मग त्याच्या तोंडात पेढा घालतात. डोळ्यात भरून आलेला आनंद गालांवर हसऱ्या रूपात उतरतो. आशा हसून म्हणते, बाळा, आता पेढ्यामध्ये भागव, पण संध्याकाळी मी तुझ्या आवडीची खीर आणि गुलाबजामुन बनवणारच. आरव हसत म्हणतो, चालेल आई, पण हा पेढा तर तुझ्यासाठी. तो तसाच हातात पेढा घेऊन आईच्या तोंडातसुद्धा भरवतो. आईचे डोळे पुन्हा पाणावतात आणि त्या दोघांमधील ही गोड क्षणांची मिठी सगळ्यांच्या मनात घर करते. आरव हळूहळू घरात पाऊल ठेवतो. आशा त्याच्या शेजारी आणि जगदीश शांतपणे मागे चालत. आता सगळेजण हॉलमधल्या सोफ्यावर निवांत बसलेले. आरव मात्र थोडा वेळ तिथेच उभा राहतो, जणू काही त्याच्या डोळ्यांनी सगळं घर शोषून घ्यावं. त्याची नजर हॉलच्या कोपऱ्यातून सुरुवात करते. तोच तो हॉल, तोच ते पडदे, तीच ती लाकडी कपाटं. फक्त आता त्या भिंतीवर बऱ्याचशा आठवणी चिकटलेल्या होत्या. आरवच्या लहानपणीचे अनेक फोटो, कधी काळी त्याच्या आयुष्यातली निरागसता जिथे अडकलेली होती. हॉलच्या समोरच्या भिंतीवर एक मोठी फोटो फ्रेम लटकत होती. त्या फ्रेममध्ये अनुराधा आणि निलेश, त्यांच्यामध्ये हातामध्ये गुंडच छोटासा आरव आणि त्यांच्याच दोन्ही बाजूला आशा आणि जगदीश. एक 5 जणांचं कुटुंब एकत्र पूर्ण हसतं. आरव क्षणभर त्या फोटो समोर थांबतो. डोळे पाणावतात. आठवणींचा मूक कल्लोळ त्याच्या मनामध्ये उसळतो. तो हळूच बोलू लागतो. आवाजात शांतता होती, पण मनात प्रचंड खळबळ होती. आरवचा कंठ दाटून आलेला होता. 15 वर्ष मी स्वतःशीच लढत होतो. असं खूपदा होतं ना, काही माणसं भावाच्या मुलाला फक्त जबाबदारी म्हणून बघतात. प्रॉपर्टीसाठी किंवा स्वतःच्या मुलांसाठी जास्त प्रेम करत राहतात. पण तुम्ही तसं कधीच केलं नाही आई बाबा. तुम्ही फक्त माझ्या जन्मदात्यांचा नव्हे तर आत्म्याचा आदर केलात. अनुराधा आईच्या अखेरच्या शब्दांचा, तिच्या इच्छेचा आदर करत आलात. तुमचं प्रेम माझ्यावर कमी नव्हतं. मीच अंध झालो होतो. मीच तुम्हाला ओळखू शकलो नाही. तुमचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. खरंच खूप काही केलं आहे तुम्ही, खूप. आरव अजूनही हलकासा ताणलेला, डोळ्यात गही भरून बसलेला असतो. तेवढ्यात जगदीश त्याच्या जवळ येतात, खांद्यावरती हात ठेवतात आणि प्रेमाने बोलतात, आरव, अरे आम्ही स्वतःच्या मुलाचा विचार केला नाही असं कसं बोलतोस रे? आम्ही आमच्याच मुलाचा विचार केला आणि तो मुलगा तूच आहेस. म्हणून इतकी वर्ष आम्ही तुझी वाट बघत होतो ना. स्वतःच्या मुलाचा विचार सोडून दुसऱ्याचा विचार कधी केला नाही आम्ही. हे घर, हे प्रेम, हे सगळं तुझ्यासाठी जपलं आहे रे आम्ही. आरवचे डोळे पाणावतात. मनातील खोल सल हलकी होत जाते. तेवढ्यात मीराज हळू आवाजात म्हणणं सगळ्यांचं लक्ष वेधून घेते, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवू का? नाश्ता, जेवण काही हवं असेल तर. पण आरव मध्येच बोलतो, मीरा थांब, माझ्या मनात एक प्रश्न आहे. तू आणि आई, तुम्ही दोघे एकमेकांना कशा ओळखता? मी तर काही ओळख करून दिली नव्हती तुमची. आणि तू हे सगळं सत्य तुला कसं काय समजलं? मीरा आणि आशा एकमेकांकडे पाहतात. वातावरण पुन्हा गप्प होतं. जगदीशराव तर आधीच जाणून असतात, कारण आशा यांनी सगळं काही त्यांना सांगितलेलं असतं. तेवढ्यात आशा हळूहळू पुढे येतात. त्या मृदू हसतात, पण डोळ्यात भावनांचं ओझं. आरव बाळा,
खरं तर तू आज आमच्यासमोर उभा आहेस ना, त्याचं फक्त आणि फक्त श्रेय या मीरालाच जातं. ती मला भेटली मंदिरामध्ये. तेव्हापासूनच तिने मला नवीन आशा दिली होती. तुमचा मुलगा परत येऊ शकतो असं तिने मला सांगितलेलं होतं. मी खरं तर सुरुवातीला या गोष्टीवर तिला विश्वासच ठेवला नाही. पण तिच्या प्रत्येक कृतीत मला प्रेम, आदर आणि नितळ हेतू दिसत होता. मी अजूनही अनुराधा वहिनींचं वचन मोडायला तयार नव्हते, पण मीरानं माझा सन्मान राखला. माझ्या भावना न मोडता तिनं तुझ्यापर्यंत सत्य पोहोचवलं. तिनं कोणतंही बंधन मोडलं नाही, पण तुटलेलं नातं जोडू दिलं. आशा यांचा आवाज भरून येतो. त्या त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी काढतात आणि हळू प्रेमाने बोलतात, मीरा बाळा, हे घे. ही बांगडी काही उपकाराची परतफेड नाही बरं का. हे गिफ्टसुद्धा नाही. हा माझा आशीर्वाद आहे. तू मला माझं आयुष्य परत दिलंस, माझा आरोप परत दिलास. माझ्या दृष्टीने हे सगळं सोनं फिकं आहे गं. तू माझं सर्वात अनमोल रत्न मला परत करून दिलेलं आहेस. आशा काकूंचे बोलणे ऐकून मीरा पटकन मागे सरते आणि त्यांना थांबवत बोलते, काकू, हे काय करताय तुम्ही? मी काही फार मोठं काम केलं नाही आहे. मला ही ताटातूट बघवत नव्हती. आई, वडील आणि मुलांमधली ही दरी भरायची होती, एवढंच. प्लीज, तुम्ही मला असं काहीसं देऊन मला वेगळी परकेपणाची जाणीव करू नका देऊ. आशा तिचा हात धरता डोळ्यातून अश्रू वाहत असतात. अगं, मी तुला फरक समजतच नाही. हे बांगडी गिफ्ट नाही, ही माझ्या माणसासाठी, माझ्या मुलासाठी दिलेला आशीर्वाद आहे. पोरी, घे गं आणि मला हे समाधान दे की मी माझा आभार व्यक्त करू शकले. तेवढ्यात आरव शांतपणे मीराकडे पाहतो, नजरेने सांगतो, घे, तू याची खरी हकदार आहेस. मीरा डोळ्यातून ओघळणारे अश्रू सावरत पुढे येते. ती बांगडी आदराने स्वीकारते आणि आशा काकूंच्या पायावर वाकून त्यांचा आशीर्वाद घेते. तेच आरव बोलतो, आई बाबा, ही मीरा म्हणून तुमची तर ओळख आहेच. तुमच्यासाठी ती फक्त एक केअरटेकर असेल, पण आता मला तिची खरी ओळख ना तुम्हाला सांगायची आहे. आरव पुढे काही बोलणारच असतो. तेवढ्यात मीरा पटकन बोलते. थोडी गोंधळलेली पण चेहऱ्यावरती कृत्रिम शांतता ठेवत ती आरवचं बोलणं अर्धवट ठेवत बोलते, मी 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 त्यांची केअरटेकर आणि ऑफिसमध्ये PA म्हणून काम करते. मीराचं बोलणं ऐकून आरव क्षणभर थबकतो. त्याच्या डोळ्यात आश्चर्य मिसळलेली निराशा असते. तो काही बोलत नाही, पण डोळ्यांनी मीराकडे विचारतो, हे असं अचानक का केलं तू? मीरा आरवच्या नजरेला भिडते, मग हळूच नजरेने त्याला शांत राहायला सांगते. एक हलकासा मान हलवून हलकी स्मित रेषा देत, थांबा, योग्य वेळ येईल. आरव तिचं ते हसणं पाहतो, पण त्याला अजूनही प्रश्न पडलेले होते. तेवढ्यात आशा उत्सुकतेने बोलते, अरे हो मीरा, तुझ्या घरी केअरटेकर म्हणून काम करते हे मला माहिती होतं, पण ती ऑफिसमध्ये PA आहे हे मात्र माहिती नव्हतं गं. मीरा, तू खरंच खूप काही हाताळतेस बरं का. मीरा थोडं लाजत हसत मान हलवते. आरव अजूनही थोडं शांत पण आतून उलघाललेला असतो. तो कदाचित मीराला माझी होणारी आता ही बायको आहे म्हणून त्या दोघांसमोर ओळख करून देणार होता, पण मीराने मुद्दाम का थांबवलं याचा गुंता त्याच्या मनामध्ये फिरत होता. तेच आशा काकू हसत बोलतात, आरव, चल बाळा, मी तुला तुझी खोली दाखवते. तू आराम कर, तोपर्यंत मी तुझ्या आवडीचं जेवण तयार करते. आरव थोडा विचार करत बोलतो, आई, आधी मला एक वेळ जाऊन तिकडे यावं लागेल. म्हणजे मी जिथे राहतो तिथलं सामान आणि बाकी काही गोष्टी सगळं इथे आणावं लागेल ना. हो रे आरव, माहिती आहे मला, पण आज तरी मी तुला कुठे जाऊ देणार नाही. तू असं कर, दुसऱ्या कोणाला तरी पाठव ना सामान आणण्यासाठी. तुझ्या रूममध्ये सगळं काही आधीच आहे. जगदीश हसत आशाकडे बघतात. आरव, तुझी आई ना आता एक क्षणसुद्धा तुला दूर ठेवणार नाही. आशा डोळे पुसत म्हणते, हो, 15 वर्ष माझा मुलगा माझ्यापासून दूर होता. आता तो नजरेआड होणंही मला सहन होणार नाही. तू गेला आणि पुन्हा आलाच नाहीस तर. आशाचे बोलणे ऐकून आरव हळूच तिचा हात धरतो. आई, माझ्यावर विश्वास ठेव. आता मी कायमच तुझ्यासोबत राहणार आहे. आज मी इथेच थांबतो. उद्या मी सगळं सामान शिफ्ट करेन. तेच मीरा हसत बोलते, हो ना काकू, आरव सरांनी आता स्वतःच सांगितलं आहे ना. आता त्यांनी काय स्टॅम्प पेपरवर तुम्हाला लिहून द्यायला हवं का मी कुठेही जाणार नाही म्हणून. आशा काकू हसतात आणि बोलतात, नाही गं, मला माझ्या मुलावर विश्वास आहे. आरव, चल बाळा, मी तुला तुझी खोली दाखवते. आरव हळूच म्हणतो, आई, तसं म्हणायला तर मला इथलं सगळं माहिती आहे, पण आईसोबत फिरायला कोण नकार देतो.
आरवचे बोलणे ऐकून सगळेजण हसतात. आशा आरवचा हात धरते आणि वरच्या मजल्यावर येते. त्यांच्या मागे मीरा आणि जगदीशसुद्धा येतात. मीरासाठी हे घर नवीन असतं. ती प्रत्येक भिंती, फोटो, फ्रेम्स, कोपरे बारकाईने पाहत असते. खाली मोठा हॉल, एका बाजूला स्वयंपाकघर, देवघर आणि 3 खोल्या, वर सलग 4 खोल्या. त्या शांत, हवेशीर, मोठं विस्तृत घर, पण जणू सगळ्या भिंती काहीतरी सांगू पाहत आहेत. ते सगळे चालत वर जातात. आशा थांबते एका दरवाजासमोर. त्या दरवाजावर छोट्या आरवने लावलेली चित्र, अक्षरं, कागदांवर रंगवलेली, आठवणींनी सजवलेली पत्रे चिटकवलेली असतात. आरव दरवाजाजवळ थांबून, हे अजूनही इथे आहे? त्याच्या आवाजात आश्चर्य आणि गहिवर मिसळलेलं असतं. तो एक एक चित्र उचलून पाहतो, जणू भूतकाळाचं दार उघडल्यासारखं वाटतं. हो बाळा, तू गेल्यानंतरही मी तुझी खोली तशीच ठेवली. एकही गोष्ट हलवली नाही. माझा विश्वास होता तू एक दिवस परत येशील. आरव हलकेच खोलीचं दार उघडतो. मधून एक ओलसर शांतीची हवा आत येते, जणू घराने त्याचं स्वागत केलंय. आरव दार उघडतो आणि सावध पावलं टाकत खोलीत प्रवेश करतो. खोलीत एक शांत सुवास दरवळतो, जणू घरानं स्वतःचं मूल परत आल्याचं ओळखलं आहे. भिंतीवर आरवच्या लहानपणीचे फोटो, टेबलावर जुनी पुस्तकं, वही, एक छोटी बॅट. आरव हळूहळू फिरतो. त्या जागांना हात लावतो, जणू भूतकाळाशी संवाद करत आहे. आरव गहिवरलेल्या सुरात बोलतो, आई, खरंच सगळं इतकं नीट ठेवलेलं आहेस तू. एक क्षणही बदललेला नाही इथे. आशा हसतच पण डोळे भरून बोलतात, कारण मला माहिती होतं तू परत येणार, म्हणून एकही गोष्ट हलवली नाही. ते जगदीश डोळ्यात हसू आणि आठवणी आणत बोलतात. हो आरव, तुझी आई दररोज ह्या रूममध्ये यायची, साफसफाई करायची आणि रोज एकच म्हणायची, आज तरी आरव येईल ना? आणि बघ तो दिवस आज उजाडला आहे. अशा डोळे पुसते पण लगेच स्वतःला सावरते. बस आता पुरे झाल्या जुन्या आठवणी. चल रे आरव, आराम कर. तोपर्यंत मी तुझ्या आवडीचं जेवण करायला येते. आरव हसून बोलतो, आई, किती दिवस झाले तुझ्या हातचं काही खाल्लंच नाही गं. खरंच खूप मिस करत होतो तुझा हातचा स्वयंपाक. आशा हसते आणि बोलते, काय बोलतोयस आरव तू? परवा दिवशी तर तू माझ्या हातचे गुलाबजामुन खाल्लेस ना? माझ्याच हातचे होते ते. आशाचे बोलणे ऐकून जगदीशराव आणि आरव कन्फ्यूज होतात. आरवही चकित होतो. तेवढ्यात मीरा आणि आशा दोघीही असतात. आरव त्या दोघींकडे बघत हसत ओळखून बोलतो, ओ, म्हणजे ते गुलाबजामुन तुझ्या हातचे होते काय? आणि मीरा, तू ते माझ्यापर्यंत पोचवलेस का? आरवचे बोलणे ऐकून सगळेजणच हसू लागतात. तेच आरव थोडं मिश्किलपणे बोलतो, खरंच तुम्ही दोघी इतकं मस्त प्लॅनिंग केलं की मला कळलंच नाही. या आरवच्या नजरातून काही सुटत नाही, पण ही गोष्ट मात्र सुटली बरं का. आरव, चल आता तू आराम कर, मी स्वयंपाक करायला लागते. अशा वेळेत त्याने जगदीशसोबत बाहेर जायला लागते. जाता जाता थांबते. मीरा, तू पण चल गं, माझं मन भरून आलं आहे, तुला खूप काही बोलायचं आहे. तेच मीरा गोंधून बोलते, हो आलेच मी. तेवढ्यात आरव मध्येच बोलतो, आई, मीराला थोडा वेळ इथेच राहू दे ना. आरवचे बोलणे ऐकून मीरा त्याच्याकडे डोळे वटरावून बघते. हे काय बोलतोय हा? असा लाजरा भाव तिच्या चेहऱ्यावरती होता. तेच आरव थोडं मिश्किलपणे बोलतो, अगं म्हणजे ऑफिसचं थोडं काम आहे गं, त्याच रिलेटेड मला काही बोलायचं आहे. बरं चालेल, आशा बोलते. आशा आणि जगदीशराव दोघेही खोलीतून बाहेर पडतात. आरव काही क्षण त्या जाणाऱ्या पावलांकडे पाहतो आणि मग शांतपणे दरवाजा बंद करतो. मीरा थोडी गोंधळलेली, आरव, दार का बंद केलं तुम्ही? आरव उत्तर न देता तिला नजरेने शांत करतो. पुढे येतो आणि अचानक मीराला मिठी मारतो, घट्ट भावनांनी भरलेली मिठी. मीराचा श्वास थोडा अडकलेला आणि ती हळूच बोलते, आरव काय झालं? ती पण आता त्याच्या पाठीवरून हात फिरवते. तिला समजते की तू खूप भावूक झाला आहे. आरव गहिऱ्या आवाजात बोलतो, मीरा खरंच सांगतो, तू माझं आयुष्य बदलून टाकलं आहेस. आई बाबा पुन्हा भेटले, त्यांचं प्रेम, त्यांची मिठी, हे सगळं तुझ्यामुळेच. तो थोडा बाजूला होतो आणि तिच्याकडे पाहतो. त्याचे डोळे पाणावलेले असतात. आईने तुझं कौतुक केलं, पण मी काय करावं? कसं तुला थँक्यू बोलावं हेच समजत नाही गं. मीरा त्याचा चेहरा हळूच दोन्ही हातात घेते. डोळ्यामध्ये प्रेम भरलेलं होतं. मीरा त्याच्याकडे बघते आणि हळू आवाजात बोलते, आरव, आता तुम्हीसुद्धा मला परकी करताय का? आरव कंपन भरलेल्या आवाजात बोलतो, नाही गं मीरा, तू माझ्यासाठी परकी कधीच नव्हतीस. तू माझ्या आयुष्यातली ती एक व्यक्ती आहे जिने मला स्वतःशीच पुन्हा जोडून दिलं. मीरा डोळ्यात चमक आणत, आवाजात प्रेम आणत बोलते,
आरव, माझा आनंद तुमच्या आनंदात आहे. मी जे काही केलं ते तुमच्यासाठी नाही केलं असं नाही, पण त्याहून जास्त ते माझ्यासाठी केलं आहे. कारण जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू असतं ना, तेव्हा माझा आनंद निर्माण होतो. म्हणून प्लीज आता थँक्यू वगैरे काही बोलू नका बरं का. आरव तिच्याकडे हसतच बघतो आणि तिची मस्करी करत बोलतो. मिसेस मीरा आरव राज्याध्यक्ष, तुम्हाला पण मानायला हवं. हा आरव राज्याध्यक्ष ज्यांना गोत्यात टाकतो त्यांना काही कळायच्या आधीच मी सिच्युएशन क्लिअर करत असतो. पण तुम्ही तर 2 पावलं पुढेच निघालात माझ्या. तुम्ही 2-3 दिवस इतक्या हुशारीनं माझ्याशी बोलण्यात आणि वागण्यात होता की मला विचारांच्या जाळ्यातच अडकवलंस. मग मी खरं शोधायला लागलो, काय खोटं काय खरं आणि त्यातूनच मला माझं खरं आयुष्य परत मिळालं. आरवचे बोलणे ऐकून मीरा हलकीशी हसते आणि डोळ्यात चमक आणत बोलते, मग काय, शेवटी मी होणारी बायको आहे ना आरव राज्याध्यक्षांची. मग तुम्हापेक्षा थोडी हुशार असलंच पाहिजे ना मी. आरव थोडा गोंधळलेला हळूवार आवाजात बोलतो. पण मीरा, मला एक गोष्ट समजली नाही गं. मगाशी मी तुझी ओळख करून देत होतो ना, आपण एकमेकांवरती प्रेम आहे हे मी आईबाबांना सांगणार होतो. मग तू मध्येच का बोललीस आणि तू फक्त माझी पिये आहेस अशी ओळख का दिलीस. मीरा हळू संयम आवाजात बोलते. आरव, आपल्यावर एकमेकांवर प्रेम आहे नक्कीच खरं आहे, पण ही गोष्ट आपण एवढ्या इमोशनल वेळी सांगायची का. तुमच्या आयुष्यात आज इतका मोठा दिवस आहे. तुमचे आईबाबा तुम्हाला परत भेटलेत. त्या क्षणी मी त्यांना आणखीन एक वेगळा अनपेक्षित धक्का देणं मला योग्य नाही वाटलं. त्यामुळे सध्या तरी मी माझी ओळख तुमची पिये म्हणूनच केली. मीराचे बोलणे ऐकून आरव मीराकडे निरखून बघू लागतो आणि तिच्याकडे बघून बोलतो, बरं ठीक आहे चालेल, पण लवकरात लवकर आपण आपले लग्न ठरवूया. मी खरंच खूप खुश आहे मीरा. मीरा थोडं गंभीर होत बोलते. पण आरव, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का. आरव गोंधळून बोलतो, कसली मीरा. मीरा शांत पण वास्तववादी सुरात बोलते, आता तुम्ही या घरामध्ये तुमच्या आईबाबांसोबत राहणार आहात आरव. म्हणजे आपण एकाच घरात राहत होतो, जरी सेपरेट रूममध्ये असली तरी एकत्र राहत होतो. आता तसं होणं शक्य नाही ना, कारण मी या घरात केवळ केअरटेकर म्हणून आले होते. तुमच्या घरामध्ये तुमची काळजी करणारं, घर पाहणारं कोणीही नाही म्हणून. आरव थोडा कडबडतो. मग त्यात काय हरकत आहे मीरा, तू इथे राहा ना, तुला सेपरेट रूम मिळेल. मला तुझ्या सवयी लागलेल्या आहेत गं आता. तेच मीरा हसते आणि बोलते, हो आरव, पण आता या घरात तुमचे आईबाबा आहेत. आरव, आशा काकू आणि जगदीश काकांना जर मी इथे राहताना दिसले ना, तर त्यांना हे सुद्धा वाटेल की मी केवळ तुमची केअरटेकर होते आणि आता जर त्या कामाची गरजसुद्धा राहिलेली नाही, मग मी तरीसुद्धा इथे का राहते असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये नक्कीच येईल ना. म्हणूनच आरव, मला असं वाटतं की मी आता इथे राहणं योग्य नाही. मग मलासुद्धा आता असंच वाटायला लागले की मी आता माझ्या आईकडे जावं. मीराचे बोलणे ऐकून आरव क्षणभर शांत होतो, मग थोडा नाराज होत बोलतो, पण मीरा, तुझी ना मला खूप सवय झाली गं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तूच होतीस माझ्या नजरेसमोर आणि आता अचानक तू माझ्यापासून दूर गेलीस तर मी कसे दिवस काढणार. आई बाबा भेटले हे खरं सुख आहे, पण त्याचवेळी तू माझ्यापासून दूर जात असशील तर एक सुख मिळून दुसरं निघून जात आहे असं वाटतंय. मीरा हलकंसं त्याच्या हातावरती हात ठेवते. आरव, तुम्ही एवढा नाराज होऊ नका. आपलं लग्न झालं की आपण हक्काने एकत्र राहणारच आहोत ना. मलाही सवय लागली हो तुमची. पण जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर 2-3 दिवसात आपण तुमच्या आईबाबांना सगळं सांगणार आहोत. मग माझ्या आईलासुद्धा सांगणारच आहोत ना. लग्नाच्या तयारीसाठी तिला तयार करावं लागणार आहे ना. आणि मग लग्नाच्या आधी मला काही दिवस तिच्यासोबत राहू दे ना. तिचं ऑपरेशन झालं तेव्हासुद्धा मी फार वेळ तिच्याजवळ राहू शकले नाही. त्या केअरटेकरच्या जबाबदारीमुळे मी तुमच्यासोबत राहत होते. पण आता लग्नाआधी एक मुलगी म्हणून मला माझ्या आईसोबत थोडा वेळ राहावा असं वाटतं आहे. खरंच मनापासून तुमच्यासोबतही राहावं वाटतं. पण आरव, तुम्ही समजून घ्या ना. आरव हळूहळू तिचे दोन्ही हात घट्ट पकडतो, डोळ्यात ओल येते. मीरा, समजतो मी. 15 वर्ष मी माझ्या आईबाबांपासून लांब होतो. अशा अवस्थेत कसं जगलो आहे मी हे फक्त मलाच माहिती आहे. म्हणूनच तू तुझ्या आईपासून लांब आहेस. तुझं मन तिथं ओढलं जातं हे पूर्णपणे समजू शकतो आणि मी तुला अजिबात अडवणार नाही. मनापासून सांगतो, तू लग्नाआधी मनसोक्त तुझ्या आईसोबत राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी लवकरच आपल्याबद्दल माझ्या आईबाबांना सांगणार आहे आणि तुझ्याही घरी सांगणार आहे. कारण मीरा, हा दुरावा मी जास्त काळ अजिबात सहन करू शकत नाही. मला लवकरात लवकर हक्काने तू या घरी आलेली हवी आहेस.
चालेल, नक्की. आपण लवकरच घरच्यांना सगळं सांगू. मीरा हसत बोलते. क्षणभरात दोघं एकमेकांच्या मिठीत ओघळतात. एक मिठी जी केवळ शरीरांची नव्हे तर मनांची, भावनांची आणि समजुतीची असते. काही क्षण तसेच राहतात, शांततेत, जणू सगळं जग थांबलेलं असतं. नंतर मीरा हळूच त्याच्या मिठीतून बाहेर येते आणि त्याच्याकडे बघत मिश्किलपणे बोलते. चला आता आपण असंच दोघं या घरात नाही ना राहू शकत. आधी आपण फ्रीली वेळ घालवायचो, पण आता तुमचे आईबाबा इथे आहेत म्हणून मी बाहेर जाते. नाहीतर ते म्हणतील हे दोघं एवढा वेळ ऑफिसबद्दल काय बोलतायत. ती वळून जायला लागते. तो आरव अचानक तिचा हात पकडतो आणि ती थोडी आश्चर्यचकित होत त्याच्या दिशेने खेचली जाते. मीरा थेट आरवच्या छातीवर येऊन आदळते. तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवरती टेकतात. केस तिच्या चेहऱ्यावरती आलेले असतात. ती क्षणभर गोंधळलेली नजरेला नजर भिडवते. मीरा गोंधळून बोलते, आरव काय करताय तुम्ही? आरव हळूच तिच्या चेहऱ्यावरचे केस कानापाठीमागे सारतो. मग तिच्या डोळ्यामध्ये बघत प्रेमाने बोलतो, काय करतोय म्हणजे काय? माझ्या होणाऱ्या बायकोवर प्रेम करतोय. 4 ते 5 दिवस झाले मी तुझ्यावरती प्रेमच केलं नाही ना, तुझ्या जवळ आलोय. म्हणून आता वेळ झाली मस्तपैकी माझ्या होणाऱ्या बायकोवर प्रेम करण्याची. तो तिचा चेहरा हळूवारपणे उजव्या हाताने हलकासा धरतो. मीरा ही थोडी गोंधळून पण आतून आनंदलेली. तिच्या ओठांवर गालातल्या गालात स्मित उमटतं. आरव हळूहळू तिच्या चेहऱ्याकडे झुकतो आणि त्याची ओठ तिच्या ओठांवर अलगद टेकवतो. मीरा एक क्षण स्तब्ध होते आणि मग पूर्णतः त्या स्पर्शात विरघळते. आरवचा स्पर्श, त्याच्या हातांची ऊब, तिच्या पाठीवर फिरणारं त्याचं हलकं स्पर्शशील अंगठ, सगळं काही ती क्षणभर विसरून जाते. ती सुद्धा त्याला आपल्या मिठीत घेते. तिचे दोन्ही हात आता त्याच्या मानेभोवती गुंतलेले असतात. दोघांचं प्रेम, कितीतरी न सांगितलेल्या भावना ओठांवरून एकमेकांपर्यंत पोहोचत असतात. ते एकमेकांच्या स्पर्शात, श्वासात हरवून गेलेले असतात. जणू त्या क्षणी जगात फक्त ते दोघंच आहेत. हळूहळू तो मीरापासून थोडासा बाजूला होतो. तिचा चेहरा अजूनही त्याच्या ओंजळीमध्ये असतो. तो त्याच्या हाताने अलगद तिच्या कपाळावरती ओठ टेकवतो आणि मीराच्या डोळ्यात बघत खोल आवाजात हळूपणे बोलतो, आय लव्ह यू सो मच मीरा. मीरासुद्धा हळू आवाजात बोलते, आय लव्ह यू टू आरव. आरव तिच्या नजरेत हरवून जातो. थोडा वेळ शांततेत जातो. मग हळूवारपणे विचारतो, मीरा मी एक विचारू, आजची रात्र तू इथे थांबू शकतेस का? मीरा गोंधळते, थोडी मागे होते आणि त्याच्याकडे आश्चर्याने बघते. आरव काही काय बोलताय तुम्ही? मी इथे कशी काय थांबू? काकूंना काय वाटेल? आरव थोडा मिश्किलपणे हसतो आणि मीराच्या हाताला हलकासा स्पर्श करतो. अगं त्यात काय प्रॉब्लेम आहे? मी काहीतरी कारण सांगतोच ना. मीरा परत पुन्हा आपल्याला असा वेळ मिळणार नाही गं. मीरा थोडं हसते आणि बोलते, आरव तुम्ही असं बोलताय की जणू मी 2-3 वर्ष तुम्हाला परत भेटणारच नाही. ऑफिसमध्ये आपण रोज भेटणारच आहोत ना. आरव थोडा हळवा होतो आणि बोलतो, हो मीरा, पण तुझं सकाळी दिसणं, तुझं तसंच दररोज आसपास असणं याची खूप सवय झाली गं मला. प्लीज आज इथे राहशील ना? आईला काय सांगायचं ते मी बघतो ना, तू काळजी करू नकोस. आरवचे बोलणे ऐकून मीरा हसते. खरं तर तिच्याही मनात आरवसोबत वेळ घालवायची तीव्र इच्छा असते. ती थोडा वेळ त्याच्याकडे पाहते आणि मग संमतीने मान हलवते. बरं चालेल, राहते, पण काकूंना काही शंका येऊ नये असं बघा. आरव डोळे लुकलुकवत बोलतो, हो गं ते सगळं मी बघतो. मीरा हलकंसं मिश्किल हसते. बरं मग मी बाहेर जाते आता. उगाच त्यांना काही शंका यायला नको. तुम्ही सुद्धा फ्रेश होऊन या. ती दरवाजाकडे वळते, त्याच्यावर एक प्रेमळ नजर टाकते आणि बाहेर निघते. आरव काही क्षण तिच्या मागे बघत राहतो, हसतो आणि मग तोही फ्रेश व्हायला जातो. मीरा हळूहळू जिना उतरते आणि डायरेक्ट किचनमध्ये जाते. किचनमध्ये आशा काकू अगदी मन लावून स्वयंपाक करत होत्या. आरवला आवडणारा पूर्ण मेनू त्याने स्वतः ठरवलेला होता. खमंग पुरणपोळी, गोडसर खीर, गुलाबजामुन आणि त्याच्या आवडीची भाजी. त्यांच्यासोबत 2 बाई मदतीला सुद्धा होत्या, पण तरीही सगळ्या गोष्टी स्वतःच त्या करत होत्या. त्यांचा चेहरा शांत होता, पण नजरेत मातृत्वाची चळवळ दिसत होती. वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेला मुलगा आज घरामध्ये आलेला होता. मीरा कोमल आवाजात बोलते, काकू मला सांगा ना, मी करते ना तुमची मदत. आशा काकू हसतात आणि बोलतात, अगं मीरा, तुझी मदत केलेली आहेस ना आमची, ती या सगळ्याच्या कितीतरी पटीने मोठी आहे. आज तू फक्त आराम कर. हा जेवणाचा स्पेशल मेनू फक्त माझ्या आरवसाठी नाही करत बरं का, तुझ्यासाठी सुद्धा आहे. मीरा थोडं लाजून बोलते, काकू पण एवढ्या एकटीने करू नका ना. माझं मनापासून वाटतंय की मी करू ते तुमची मदत.
काकू नकार देत असतात, पण मीरा त्यांच्यासोबत कामाला लागते. कधी पातेलं हलवत, कधी पुरणपोळीवर साजूक तूप टाकत. दोघीत एक गोड नातळ जुळतं. दुसरीकडे आरव फ्रेश होऊन हॉलमध्ये येतो. तो जगदीश काकांबरोबर बसून गप्पा मारत असतो. व्यवसाय, त्यांच्या बालपणीच्या आठवणी आणि ऑफिसमधल्या गमती-जमती. दोघांचं बोलणं रंगात आलेलं होतं, कारण तब्बल 15 वर्ष त्यांच्यामध्ये काहीच संवाद झालेला नव्हता. बोलता बोलता आरवचं लक्ष अचानक किचनकडे जातं. तो पाहतो मीरा आणि आशा काकू दोघी मिळून स्वयंपाक करत आहेत. अगदी घरच्यासारखं चित्र. त्याच्या चेहऱ्यावर ओझरसं हसू येतं. तो पटकन त्याचा मोबाईल काढतो आणि कोणालाही न कळता त्या दोघींचा एक गोड फोटो कॅप्चर करतो. तो फोटो लगेच व्हॉट्सअपवर शेअर करतो. फ्युचर सासूसून असं कॅप्शन देतो. काही वेळाने किचनमध्ये सगळं जेवण तयार झालेलं असतं. मीरा व्यवस्थित ताटं लावते, वाट्या भरते आणि डायनिंग टेबलवर सगळं नीट सजवते. खमंग वास घरभर पसरतो. आशा काकू, आरव आणि जगदीश काकांना हाक मारतात, चला जेवायला या बरं. सगळेजण डायनिंग टेबलवर येतात. 4ही जण खुर्च्यावरती बसतात. जेवण सुरू होण्याआधी आशा काकू उठून आरवच्या ताटातला एक घास मोडतात. आशा काकू हळव्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघतात आणि बोलतात, आरव बाळा, हा घास आईकडून. आरव क्षणभर स्तब्ध होतो. त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं. तो घास त्याच्या हातातून घेतो आणि डोळे मिटून खातो. त्यात एक आशीर्वाद, एक नात्याची ऊब असते. घास घेता त्याच्या चेहऱ्यावर समाधान, शांतता आणि प्रेमाचं भाव उमटतं. तो डोळे मिटून त्या चवेत हरवून जातो. आरव डोळे उघडून बोलतो, आई, तू एवढ्या प्रेमाने माझ्यासाठी बनवलेलं आहेस, तर चव चांगलीच असणार ना. आणि खरं सांगू, अजूनही तुझ्या हातची चव ती तशीच आहे. आरवचे बोलणे ऐकून सगळेजण हसतात आणि जेवण सुरू होतं. जेवण झाल्यानंतर सगळेजण हॉलमध्ये येऊन आरामात बसलेले असतात. बडीशेप, सुंठवडी, साखर याचा आस्वाद घेत हलक्या गप्पा रंगत येतात. घरभर एक समाधानाची, शांत आणि प्रेमळ ऊर्जा पसरलेली असते. मीरा खुर्चीत बसलेली असते. ती सहज तिचा मोबाईल ओपन करते. व्हॉट्सअपवर उघडते. तिथे आरवने पाठवलेला फोटो दिसतो. मीरा आणि आशा काकू स्वयंपाक करत असताना. फोटोखाली कॅप्शन, फ्युचर सासूसून. तो फोटो पाहून मीरा थोडीशी लाजते. चेहऱ्यावर गोडसं स्मित उमटतं. डोळ्यात नकळत लग्न झाल्यासारखी शांत, पूर्ण अशी भावना उमटते. तेवढ्यात आरव बोलायला सुरुवात करतो, आई, अगं मीरा बोलत होती की तिला तिच्या घरी. पण वाक्य अर्धवटच राहतं. आशा काकू मध्येच उत्साहात बोलतात, अगं मीरा, काय गं, तू काही घरी जायचं म्हणतेस का? जाऊ नकोस हां आज. तू पहिल्यांदाच आमच्याकडे राहतेस, लगेच काय निघतेस? आज तू इथेच थांब. उद्या निवांतपणे घरी जा. थोडा वेळ आम्हा सगळ्यांसोबत सुद्धा घालव ना, हो ना. त्यांचं बोलणं ऐकून मीरा आश्चर्यचकित होते. तिला असं थांबायला सांगतील याची तिला कल्पनासुद्धा नव्हती. त्या क्षणी तिच्या डोळ्यात खरंच सून झाल्याची हलकीशी भावना चमकून जाते. इकडे आरव मात्र मनातल्या मनात खुश झालेला असतो. त्याला आता काहीच खोटं बोलावं लागणार नव्हतं. तो हसून मीराकडे बघतो आणि डोळ्यांनीच तिला चिडवत संकेत देतो, पाहिलंस ना, माझ्या आईला माझं मन समजतं. मीरा त्याच्याकडे रागवल्यासारखी नजर टाकते, पण चेहऱ्यावरचं हसू लपवत नाही. मीरा हळूच हसत आशा काकूंकडे बघते आणि बोलते, हो काकू, चालेल, थांबते आज मी इथेच. ते ऐकून आशा काकूंच्या चेहऱ्यावरती समाधानाचं स्मित उमटतं. घरातले सगळे एकत्र बसून पुन्हा गप्पामध्ये रमतात. आरव आणि मीरा एकमेकांकडे बघत नकळत नव्या नात्यांच्या उंबरठ्यावरती पाऊल ठेवतात. बराच वेळ सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या होत्या. कधी हसू, कधी गंभीर चर्चा, तर कधी जुन्या आठवणींनी डोळे ओलावून जात होते. आरव आणि जगदीश काका ऑफिसच्या प्रोजेक्ट्स, इन्व्हेस्टमेंट्स आणि स्ट्रॅटेजी मनापासून बोलत होते. आशा काकू दोघांकडे एकदम मायेने पाहत बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर फक्त समाधान आणि प्रेम दिसत होतं. तेवढ्यात आरव घड्याकडे पाहतो आणि थोडं शांत पण प्रेमळ आवाजात बोलतो, आई बाबा, बरेच उशीर झाला आहे, तुम्ही इथे हा, थोडा आराम करा. आशा काकू हसून म्हणाल्या, अरे एवढ्या वर्षांनी तू भेटलास, आता आरामाची काही गरज नाही रे मला. मन एवढं भरून आले की झोप कशी लागेल सांग बरं. आई, तरीही किती वाजलेत बघ, रात्रीचे 9 वाजत आलेत. आरव शांतपणे बोलतो. ते जगदीश काका हसून म्हणाले, बरं बाबा, तुझं आता ऐकायलाच हवं. आणि आशा, तुझा मुलगा आता इथेच आहे, हवे तेवढे तू त्याचे लाड कर. आशा काकूंच्या डोळ्यात अचानक प्रेमाचं आणि थोडं अपराधीपणाचं मिश्र भाव उमटलं आणि त्या म्हणाल्या, हो, पुरवणारच आहे. 15 वर्ष मी माझ्या मुलासाठी जे करू शकले नाही ते सगळं आता करणार आहे. त्याचा स्वर थोडा कंपा पावलेला पण ठाम होता. तेवढ्या त्यांनी मीराकडे पाहिलं आणि स्नेहभरल्या आवाजात म्हणाल्या, मीरा, चल, मी तुला तुझी रूम दाखवते. आरवही नकळत थोडा हसतो. त्याला हे पाहून समाधान वाटतं की मीराला वरची रूम मिळते, म्हणजेच वेळ मिळेल तर भेटता येईल. मनात हलकासा आनंदाचा लहर उमटतो. आशा काकू मीराला वर घेऊन जातात. रूममध्ये प्रवेश करतात. आशा काकू म्हणतात, या रूममध्ये तू आज झोप, काहीही लागलं तर
आपल्या घरात खूप नोकर आहेत, कुणालाही आवाज दिलास ना ते तुला सगळं बघतील. मीरा हसत बोलते. हो काकू चालेल, तुम्हीसुद्धा जाऊन आराम करा. हो गं, असं म्हणत आशा काकूसुद्धा मीराच्या केसांवरून हात फिरवतात, अगदी आईसारखं. आशा काकू तिथून निघतात आणि हळूहळू खाली जातात. खालच्याच रूममध्ये त्या आणि जगदीश काका राहत होत्या. वयानुसार जास्त पायऱ्या चढणं त्रासदायक व्हायचं, म्हणून जगदीश काका आणि आशा दोघेही खालच्या रूममध्ये राहत होते. मीरा रूमचा दरवाजा हळूच ढकलते, आत येऊन बेडवर बसते, एक खोल श्वास घेते. थोडा थकवा जाणवतो, पण मन भरून आले. ती मोबाईल उघडते. व्हॉट्सअपवर नोटिफिकेशन झळकतं. हॉस्पिटलमधून मेसेज होता. उद्या संध्याकाळी 4 वाजता तुमच्या आईचं चेकअप आहे, कृपया वेळेत या. तो मेसेज वाचून मीरा स्वतःशीच म्हणते, बरं झालं वेळ संध्याकाळची आहे, म्हणजे सकाळी आरामात आरोसोबत त्या घरी जाऊन सामानही घेऊन येऊ शकते. मग मी घरी आईकडे जाईन आणि आरो इकडे परत येईल. ती उठते आणि हळूच बाल्कनीचा दरवाजा उघडते. गार वारा तिच्या केसात खेळू लागतो. समोर शांत रात्रीचा नजारा, मंद चंद्रप्रकाश, हलकी झुळूक. मीरा डोळे मिटते आणि एक शांत हसू चेहऱ्यावरती येतं. आता सगळं नीट झालंय, खरंच अगदी मनासारखं. तेवढ्यात हळूवार आवाजात आरव तिच्या पाठीमागून जवळ येतो आणि अचानक पाठीमागून मिठी मारतो. मीरा एकदम दचकते आणि गोंधळून बोलते, कोण? आणि ती पटकन पाठीमागे वळून बघते तर आरव होता. आरव, घाबरले होते ना मी. असं कसं तुम्ही बघता? हे काही पद्धत आहे का? तेच आरव हसतच तिच्या खांद्यावरती डोकं ठेवतो. या पद्धतीने मिठी मारण्याचा हक्क फक्त माझाच आहे, समजलं? मीरा थोडी लाजत पण चिडवून बोलते. पण आरव, आपण आता इकडे आहोत तुमच्या आईबाबांबरोबर. असं अचानक माझ्या रूममध्ये येणं बघितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना? आरव हलकंसं मिश्किल हसत बोलतो. होऊ दे ना, तसंही 2-3 दिवसात सांगणारच आहोत की आपल्यात प्रेम आहे. कधी ना कधी कळणारच ना. पण आरव, स्वतःहून सांगणं आणि कोणीतरी पाहणं यात खूप फरक आहे. गैरसमज निर्माण झाले तर? आरव तिला हलकंसं वळवतो. ठीक आहे, पण तू सांग, तू इथे बाल्कनीत काय करत होतीस? बस निवांत वाटत होतं. सगळं छान झालंय ना आता? शांत वाटतंय. तेच आरव थोडा हळवा होतो आणि बोलतो, हो ना, सगळं खूप छान झालं आहे. तुझ्यामुळे माझं सगळं सुरळीत झालं. माझी फॅमिली मला परत मिळाली. आज जेवताना तुझं आणि आईचं एकमेकांशी किती जुळतं हे बघून असं वाटलं माझं चौकोनी कुटुंब पुन्हा मिळालं आहे. तो थोडा पॉज घेतो, मग हलकासा हसतो. फक्त आता एका गोष्टीची कमतरता आहे का मीरा? तेच मीरा कुतूहलाने विचारते. कसली गोष्ट आरव? आरव डोळे चमकवत मिश्किलपणे बोलतो, मला ना एक छोटी मीरा हवी आहे. मीरा क्षणभर अवाक होते, मग लाजत त्याचा चेहरा दुसरीकडे वळवते. आरव, काय बोलताय तुम्ही? आपलं लग्नही झालेलं नाही अजून. तेच आरव खळखळून हसतो. अगं मग काय झालं? लग्न झालं की लगेच प्लॅन करूया ना. मीरा हसत पण लाजत बोलते. तुमचं काहीच खरं नाही. ती बेडवर येऊन बसते आणि आरव तिच्या बाजूला येतो. दोघंही शांतपणे एकमेकांकडे पाहतात. शब्द काही नसतात, पण नजरेतून सगळं बोलून जातं. आरव मीराच्या बाजूला बसतो आणि एक हात तिच्या कमरेजवळ घेऊन जातो आणि अलगदपणे तिला बेडवरती पाडतो आणि तो सुद्धा तिच्यासोबत बेडवरती पडलेला होता. मीरा खाली पाय मोकळे सोडून बेडवरती आडवी पडलेली होती आणि तशा अवस्थेत आरवसुद्धा होता. तो हळूच तिच्या कमरेपासून जो काही हात होता तो अलगदपणे बाजूला करतो आणि तो स्वतःचं अंग थोडंसं उचलतो आणि मीराच्या चेहऱ्याच्या जवळ येतो. मीरा बेडवरती पडून आरवकडे बघत होती, तर आरव तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ झुकून तिच्याकडे बघत होता. त्याचे दोन्हीही हातात बेडवरती होते आणि त्याच्या दोन्ही हातांच्या मध्ये बरोबर मीरा होती. आरव त्याचा चेहरा मीराच्या मानेजवळ घुसळतो आणि तिथे तिला किस करू लागतो. मीराच्या तोंडातून उसासे बाहेर पडत होते. अलगदपणे तिचा हात आरवच्या केसांवरती फिरत होता. आरव तिच्यावरती प्रेमाचा वर्षाव करत होता. बराच वेळ तो तिच्या मानेवरती किस करत होता. किस करत करत तो तिच्या पूर्ण चेहऱ्यावरती, गळ्याजवळ, गळ्यापासून थोडंसं खाली तो ओठ फिरवत होता आणि मीराच्या अंगावरती सुद्धा शहारा आलेला होता. पोटामध्ये गुदगुल्या होत होत्या. फुलपाखरे उडत असल्यासारखं तिला वाटत होतं. आरव, अरे आरव, कुठे गेला रे तू? तोपर्यंत त्यांच्या कानावर आशाचा आवाज पडतो. त्या आवाजाचं अंत जसं कमी होत जातं तसंचा आरव आणि मीराचा चेहरा बदलतो. दोघंही भानावरती येतात. मीरा डोळे विस्फारून घाबरून आरवकडे बघते आणि बोलते, आरव, मी म्हणाले होते ना, तुम्ही माझ्या रूममध्ये आला तर काहीही प्रॉब्लेम होईल. तेच आरव पटकन बेडवरून उडी मारून नीट उभा राहतो. दोघंही एकदम घाईने आपापली हालचाल नॉर्मल करतात. मीरा हाताच्या अंगठ्याने केस मागे सारते. आता जर काकू इथे आल्या आणि त्यांनी आपल्या दोघांना असं बघितलं ना तर काय होईल? नकोच विचार करायला. मीरा गडबडीने इकडे तिकडे पळत असते. आरव तिला घाबरलेली पाहतो आणि तिचा हात धरतो. मीरा रिलॅक्स, एवढी हायपर होऊ नकोस, करूया ना काहीतरी. तेच मीरा गोंधळलेली होती. आरव, काय करायचं आहे आपल्याला? तुम्ही पटकन कुठेतरी लपा, नाहीतर मला लपवा.
तेच आरव हसतो आणि बोलतो, तू लपून काय करणार आहेस मीरा? ही तुझी रूम आहे ना. आईने तुला खरं तर इथे झोपायला सांगितलं होतं ना. आणि मी आलो आहे तुझ्या रूममध्ये. तू माझ्या रूममध्ये आली नाहीस, त्यामुळे तू मला आधी लपव. मीरा बोलते, आरव मग आता मी काय करू? एक काम कर मीरा, तू पटकन बाहेर जा आणि आईला आत येऊ देऊ नकोस. तू आईला असं सांग की मी खाली आहे किंवा माझ्या रूममध्ये आहे. आई माझ्या रूममध्ये गेल्यावर मी इथून निघतो आणि काहीतरी मॅनेज करतो. मीरा डोळे मोठे करत बोलते, ठीक आहे, पण तुम्ही कुठे लपणार आहात? गॅलरी? नाही नाही मीरा, मी बाथरूममध्ये जाईल. मीरा पटकन त्याला बाथरूममध्ये ढकलते आणि दरवाजा बंद करते. काकू काय झालं? आरव सरांना एवढे हाका का मारत आहात तुम्ही? मीरा रूममधून बाहेर येत बोलते. ते माझ्या काकू थोडंसं हसत थोडं हळवत बोलतात. अगं मीरा, झोपच येईना गं. आरव एवढ्या वर्षांनी घरी आलाय ना, म्हणून थोडं डोक्याला तेल लावावं म्हणून तेलाची वाटी आणली होती, पण तो रूममध्ये दिसत नाही आहे. कुठे गेलाय कोण जाणे? परत आम्हाला सोडून गेला की काय? तेच मीरा गोंधळ लपवत पटकन उत्तर देते, काकू काही काय बोलताय तुम्ही? आरव सर तुम्हाला का सोडून जातील? असं का होईल? मला वाटतं ते कदाचित टेरेसवर असतील. ऑफिसच्या एखाद्या कॉलसाठी नेटवर्क नव्हतं कदाचित. बरं, पण सारख्या पायऱ्या चढणं होत नाही गं मला आता. मग काकू तुम्ही त्यांच्या रूममध्ये बसा ना, मी त्यांना बोलवते. बरं ठीक आहे, पण त्याला लवकर पाठव हां. हो काकू, पाठवते. काकू आरवच्या रूममध्ये जातात. मीरा परत रूममध्ये येते आणि बाथरूमचा दरवाजा उघडते आणि हळू आवाजात घाईघाईने बोलते, आरव पटकन बाहेर या. काकू तुमच्या डोक्याला तेल लावायला आलेल्या होत्या आणि त्या विचारतील कुठे गेला होता, तेव्हा सांगायचं की टेरेसवरती होतो, ऑफिसचं महत्त्वाचं काम होतं समजलं, आणि नेटवर्क नव्हतं असं बोलायचं. आरव हसून डोळ्या मारत बोलतो, बॉसची ऑर्डर आहे, पाळायला लागेलच ना. पण आईला आराम कर म्हणलं होतं मी, तर ती उलट धावपळ करत बसलेली आहे. आता तेल लावायची काय गरज होती? आरवचं बोलणं ऐकून मीरा हसते आणि त्याच्या जवळ येत बोलते, अहो शेवटी ते आईचं प्रेम आहे ना, आणि तुम्ही 15 वर्षानंतर त्यांना भेटताय, मग त्यांना वाटणारच ना की आपल्या मुलासोबत वेळ घालवावा, गप्पा माराव्यात. आरव थोडा नरम होत बोलतो, हो मीरा, तू म्हणतेस ते खरं आहे. खूप दिवस झाले ना आईबाबांना वेळ दिलाच नाही. त्यांना वेळ द्यायची इच्छा आहे, पण खरं सांगू मला तुझ्यासोबतही वेळ घालवायचा होता. सॉरी मीरा, आता आई बोलवत आहे, पण माझं मन तुझ्याकडे सुद्धा आहे. मीरा हसत थोडीशी भावूक होत बोलते, आरव सॉरी का बोलताय? मी समजू शकते. 15 वर्षांनी आईबाबांना भेटताय तुम्ही आणि त्यांनाही वाटतं ना की मुलगा पुन्हा घरी आला आहे. मी सुद्धा जेव्हा एक दिवस सुट्टी घेऊन आईकडे जाते ना, तेव्हा माझी आई सतत म्हणत असते, मीरा आहेस का? जेवलीस का? थोडा वेळ माझ्याजवळ बस ना. ते आईचं प्रेम असतं आरव. आरव त्याच्याकडे शांतपणे बघतो, हलकंसं स्मित करतो. तेच मीरा हळू आवाजात बोलते, म्हणूनच आरव तुम्ही आता तुमच्या आईबाबांना थोडा वेळ द्या. आपण आहोतच की एकमेकांसोबत. मी कुठे पळून नाही जाणार. उद्या वेळ घालवूया ना आपण दोघंही, मस्त मज्जा करूया. आता मात्र आईचं मन दुखावेल असं काहीही करू नका. जा बरं पटकन छान मसाज करून घ्या. नाही गं मीरा, आता मी खरंच असं काहीही करणार नाही जेणेकरून तिचं मन दुखवेल. पण मीरा तू खरंच खूप छान समजून घेतेस मला. थँक्यू सो मच मीरा. मीरा थोडी चकित होऊन हसून त्याच्याकडे बघते. आरव आता ना मी खरंच मारेन तुम्हाला. थँक्यू वगैरे काही बोलायचं नाही, समजलात का? दोघं एकमेकांकडे बघून हसतात. आरव हसतच तिच्या कपाळावरती किस करतो आणि बोलतो, गुड नाईट मीरा. मीरासुद्धा थोडं लाजून हसत बोलते, गुड नाईट आरव. आरव हळूच दरवाजा उघडतो. शेवटचा एक वार मीराकडे बघतो आणि मग तिच्या रूममधून बाहेर जातो. मीरा मात्र त्याच्या पाठोपाठ दरवाजाकडे पाहत राहते. तिच्या ओठांवर एक शांत समाधानी हसू असतं. आशा काकू बेडवर बसलेल्या, त्यांचं लक्ष दरवाजाकडे होतं. आरवला आलेले बघून आशा काकू काळजीच्या सुरात बोलतात, अरे आरव, कुठे गेला होतास तू? किती वेळ वाट बघते मी तुझी. मला वाटलं तू खरंच परत एकदा आम्हाला सोडून गेलास की काय. तेच आरव हळू दरवाजातून आत येतो. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाही आहे, पण मायेचा ओलसर स्पर्शही होता. तो हळूच येऊन आशा काकूंच्या पायाशी बसतो आणि नम्रतेने हलक्या आवाजात बोलतो, आई असं काही बोलू नकोस ना तू, प्लीज. मी तुला सांगितलं आहे ना, आता तू मला हाकलवून दिलंस तरी मी हे घर सोडून जाणार नाही. मी फक्त टेरेसवर होतो, थोडं ऑफिसचं काम होतं खरंच. आशा काकू थोडं हलकं हसतात, त्याच्या केसांवर हात फिरवतात. बरं चल बस इथे, मी तुझ्या डोक्याला तेल लावते, जसं लहानपणी लावायचे तसंच. छान मस्त झोप लागेल तुला. आरव शांतपणे बेडवर बसतो. आशा काकू डोक्याला हळुवारपणे तेल लावायला लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. त्या स्पर्शात हरवून जातो. तेल लावून झाल्यावर आरव अलगद तिच्याकडे बघतो आणि तिच्या मांडीवरती डोकं टेकवतो.
आरव डोळे मिटून फक्त हळू आवाजात इतकंच बोलतो, आई. आणि त्यानंतर मात्र तो पुढे काहीही बोलत नाही. आशा काकूसुद्धा त्याला फक्त शांत करतात. पण आरवच्या डोळ्यात खूप काही साठलेलं असतं. आशा काकू त्याच्या केसांवरून हात फिरवत राहतात. थोड्याशा थरथरत्या आवाजात लहानपणीचं अंगाई गीत त्या गुणगुणू लागतात. आशा काकू हळूशा सुरात बोलतात, झोप माझ्या राजा, झोप माझ्या बाळा, तुझ्या स्वप्नात येऊ मी गंध फुलाचा. रूममध्ये त्या अंगाई गीताचा हळूवार सूर पसरतो. आरव आईच्या मांडीवर तसा शांत भावूक होऊन झोपतो. आशा काकू अजूनही खाली आल्या नव्हत्या म्हणून जगदीश काका वर बघायला आले होते. दार उघडून त्यांनी आत पाऊल टाकलं. आरव त्यांचा तडफदार पण मनातून कोमल मुलगा आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून गाढ झोपलेला होता आणि आशा काकू त्याच्या केसात अलगद हात फिरवत हलक्या आवाजात अंगाई गीत गुणगुणत होत्या. हे दृश्य पाहून जगदीश काकांचे डोळे पाणावले. त्यांचं काळीच भरून आलं होतं. इतकी वर्ष ज्याच्या मिठीत एक आईच्या हाताची ऊब नव्हती, त्याला आज ती ऊब मिळाली होती. त्याच्या स्वतःच्या आईकडून नव्हे, पण त्याहून अधिक मायेने भरलेल्या ह्या स्त्रीकडून. त्याच वेळेस दाराच्या पलीकडून हलकासा आवाज ऐकून मीरासुद्धा हळूच आरवच्या रूमजवळ आली होती. तिच्या नजरेसही तेच प्रेम दृश्य पडलं. ती काही क्षण स्तब्ध होऊन पाहत राहिली. एकीकडे त्या आईच्या मांडीवर विसावलेला आरव, दुसरीकडे डोळ्यातून उघळणारं कृतज्ञतेचं पाणी. मीराच्या मनात एक हलकंसं समाधान उमटतं. अलगद कुठलाही आवाज न करता तिने मोबाईल काढून त्या दोघांचे फोटो कॅप्चर केले, जे तिच्या हृदयात कायम राहणार होते. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला मला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. तुम्हाला माहितीच आहे मी रोजच्या भागामध्ये काहीतरी घेण्यासारखं, शिकण्यासारखं सांगण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक एपिसोडमध्ये नसेल कदाचित, पण काही भागातून नक्कीच एक छोटासा संदेश द्यायचा हेतू असतो. आजच्या भागातही असाच एक विचार तुमच्यासमोर मांडायचा आहे. आपण हल्ली अनेक वेळा बघतो की काही मुले आपल्या पार्टनरला म्हणतात, तू तुझ्या फॅमिलीकडे नको जाऊ, मला वेळ दे. पण आज मी ज्या मीराचं पात्र दाखवलं ती वेगळी आहे. तिनं आरवला हक्काने सांगितलं, तुम्ही तुमच्या आईबाबांसोबत वेळ घालवा, त्यांना दुखावू नका. आता इथे जर मीराऐवजी एखादी वेगळी मुलगी असती तर मग काय झालं असतं? तर कदाचित तिनं असंही म्हटलं असतं, आरव, उद्यापासून मी तुमच्यासोबत राहणार नाही, मग तुम्ही आत्ता मला वेळ द्या. पण मीराने तसं काहीही केलं नाही. ती रागावली नाही, ती त्याच्यावरती चिडली नाही, कारण ती फक्त आरववरती प्रेम करत नाही, तर त्याच्या आईवडिलांवरही आदराने प्रेम करते. हो, हे सगळे इमॅजिनेशन आहे, पण खऱ्या अर्थातसुद्धा अशा समजूतदार विचार करणाऱ्या मुली असतात. माझा उद्देश अशा प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचवण्याचा आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की एका मुलासाठी जितकी त्याची प्रेयसी किंवा बायको महत्त्वाची असते, तितके त्याचे आईवडीलसुद्धा त्याचं संपूर्ण जग असतात. त्यामुळे तुम्ही त्याच्या आयुष्यात आलेला आहात तर त्याच्या कुटुंबाची जागा घेण्याचा नाही, तर त्या नात्यांमध्ये एक प्रकारचा सेतू बनवण्याचा प्रयत्न करा. त्याने आईवडिलांनासुद्धा सांभाळलं पाहिजे आणि आपल्यालासुद्धा सांभाळलं पाहिजे, असं प्रयत्न करा. मग आजच्या भागातून मिळालेली ही शिकवण तुम्हाला कशी वाटली नक्की मला भरभरून खाली कमेंट्स करून सांगा. तुमचं मत, तुमचे विचार माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. बाकी पुढचा भाग ना उद्या नेहमीप्रमाणे मी प्रकाशित करणारच आहे. तोपर्यंत आपल्या प्रेमरंगात तुम्ही न्हाऊन जावा. बाकी कायच अजून एक गोष्ट शेअर करायची होती. मी ना केअरटेकरची स्टोरी लिहिताना काही पॉईंट्स मुद्दामच तुम्हाला विचार करायला सोडले होते. हो, तेच पॉईंट जे काही वेळा तुमच्या लक्षात आले असतील किंवा नसते सुद्धा, आणि काही वेळा अधांतरी राहिलेसुद्धा असतील. पण आता वेळ आलेली आहे त्या प्रत्येक प्रश्नाचा संदर्भ तुमच्यासमोर आणण्याची आणि कदाचित तुमचं मन पूर्णपणे हादरवून टाकणाऱ्या उत्तरांची. आता बरेच प्रश्न आहेत, ते मी प्रश्न तुम्हाला सांगते. आरव एवढा मोठा माणूस होता, तरीही त्याने मीरालाच का केअरटेकर म्हणून निवडलं? दुसरं म्हणजे त्याच्या घरी याआधी कोणी केअरटेकर म्हणून नव्हतं का? आणि जरी नव्हतं तर मग त्याने मीरालाच का घेतलं? मीराचं शिक्षण फक्त BA ग्रॅज्युएशन झालं होतं. तिचं शिक्षण नसतानासुद्धा मीराला PA म्हणून का त्याने ठेवलं? दिव्या नावाच्या मुलीशी लग्न ठरवूया असं मीराने पत्रामध्ये वाचलेलं होतं. मग ही दिव्या नेमकी आहे तरी कोण? त्यानंतर दिव्या आरवची बहीण आहे, मांडलेली बहीण आहे असा आरव बोललेला होता. मग ती त्याची मांडलेली बहीण झाली तरी कशी? एका सिग्नलवर फक्त एका रुपयासाठी रिक्षावाल्याशी भांडणारी मीरा आरवच्या लक्षात का राहिली? आणि त्याचवेळी पहिल्यांदा तिला पाहिल्यावर त्याने पुढे काय केलं? आरवने मीराला शरीरसुखाची मागणी का केली? तोच आरव जो ऑफिसमध्ये महिलांचा आदर करतो.
20 लाखांच्या बदल्यात 1 रात्र माझ्यासोबत घाल असं त्यांनी का म्हटलं? आणि किडनी डोनर नेमका आहे तरी कोण? आणि त्याचा आणि आरवचा संबंध तरी काय आहे? तो बॉक्स जो जॉब संपल्यानंतर उघडायलाच आरवने मीराला सांगितला होता, त्यात नक्की काय आहे? हो, हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. मी विसरलेले नाही. हे मुद्दामच मी अनांतरी ठेवलेलं होतं, कारण हेच आहेत केअरटेकर कथेचे खरे ट्विस्ट. आता तुमची वेळ आहे. सांगा बरं, या सगळ्यांमधून तुम्हाला सर्वात आधी कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे? आणि या प्रश्नांमधली काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती असतील तर ते सुद्धा कमेंट्स करून सांगा. तेच ठरेल पुढच्या भागाचा आधार. कमेंट्स करा, शेअर करा आणि स्टोरीमध्ये हरवून जा. बाय, टेक केअर.